सविस्तर बातम्या पाहूयात। औरंगाबाद जिल्ह्यातील 4 नगरपालिकांसाठी मतदानाला सकाळी सुरुवात झाली। यात कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद या नगरपालिकांचा समावेश आहे। तर वैजापूर नगरपालिकेची निवडणूक कोर्टाच्या आदेशाने लांबणीवर पडली आहे। कन्नड नगरपालिकेवर सध्या काँग्रेसची सत्ता आहे। इथे काँग्रेस आणि शिवसेनेत लढत असली तरी शिवसेनेत असूनही हर्षवर्धन जाधव यांनी स्वतंत्र रायभान आघाडी तयार केली आहे। त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे। पैठण नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे। पळवापळवीचं राजकारण, सर्वच पक्षांनी लावलेली ताकद आणि बड्या नेत्यांच्या झालेल्या सभांमुळे ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते। तर गंगापूरची नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे। आमदार प्रशांत बंब यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। त्यामुळे संजय जाधव यांना ही निवडणूक सोपी नसल्याची चर्चा आहे। खुलताबाद नगरपालिकेवर आमदार बंब यांचं वर्चस्व आहे। इथे मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये असणार आहे। आतापर्यंत खुलताबादमध्ये 21%, गंगापूरमध्ये 20%, पैठणमध्ये 27%, तर कन्नडमध्ये 26% मतदान झालंय। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। विशाल, कसा प्रतिसाद मिळतोय मतदानाला? मतदार कसे घराबाहेर पडतायत? किती मतदान होतंय? भूषण, औरंगाबाद जिल्ह्यातील 4 नगरपालिकांसाठी मतदान होतं आहे। या 4 नगरपालिकांमध्ये सरासरी आतापर्यंत 26% इतकं मतदान झालं आहे। खरं तर सकाळी मतदानाला गर्दी होती, मात्र जसं जशी दुपार होते तसं मतदारांचा उत्साह कमी होताना दिसतोय। ज्या ठिकाणी आपण या आहोत आता त्या खुलताबाद नगरपालिकेसाठी सर्वाधिक जवळपास 30% इतकं मतदान झालं आहे। तर सर्वात कमी मतदान हे गंगापूर नगरपालिकेत आतापर्यंत झालं आहे, तिथे फक्त 20% मतदान झालं आहे। तर पैठणमध्ये सुद्धा 27% मतदान झालं आहे। तर कन्नड नगरपालिकेसाठी सुद्धा आतापर्यंत 26% इतकं मतदान झालं आहे। सरासरी जरी 26% झालं असलं तरी आता दुपारची वेळ आहे, त्यामुळे मतदारांचा उत्साह कमी दिसतोय। कदाचित संध्याकाळी मतदारांमध्ये उत्साह वाढेल असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। मतदान शांततेत सुरू आहे। अजूनपर्यंत कुठल्याही गोंधळाची कुठूनही माहिती मिळत नाहीये। हे झालं औरंगाबादसाठी। नांदेडमध्ये आतापर्यंत सरासरी 22% मतदान झालंय। खरं तर नांदेडचा हा आकडा खूप जास्त कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तिथे अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अशोक चव्हाणांनी पूर्ण जोर त्या ठिकाणी लावला आहे। तर अशोक चव्हाणांचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी भाजप सुद्धा तिथे पूर्ण शक्तीनं कामाला लागलाय। अशा सर्व परिस्थितीत अशोक चव्हाण आपला गड, आपला जिल्हा राखणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मतदानाची टक्केवारी पाहता कुठेतरी आता भाजप आणि काँग्रेस दोघांची धाकधूक वाढली असेल असं चित्र आहे। एकूणच मराठवाड्यातील या 9 आणि 4 13 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतीसाठी सध्या तरी शांततेत मतदान सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।